नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वृत्त सध्या पाऊस सुरू होणार आहे त्या संदर्भात आहे. वसईमध्ये तुंगारेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या पायथ्याशी सातविली गाव वसलेले आहे. अतिशय सुंदर, परंतु या शहराला भूमाफियांची नजर लागलेली आहे. दरवर्षी हा मुंबई अहमदाबाद हायवे पाण्याखाली जातो. त्यात आणखी भरीसभर म्हणून तुंगारेश्वर वरून येणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून सातिवलीच्या मुंबई अहमदाबाद हायवे लगत एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपच्या पाठीमागे आणि तुंगारेश्वर वरून येणारा नाला हा ज्या पद्धतीत आपण छायाचित्रात व्हिडिओमध्ये बघत आहात, तो एका भूमाफियाने आपल्याला चाळी बांधता यावा, थोडीशी 10-5 फूट जर साईज वाढली तर आणखी 2-5 रूम बसतील आणि आपल्याला माया कमावता येईल. परंतु त्याने बांधकाम करताना, ते भिंतीचे बांधकाम करताना निसर्गाचा भीती नाही पाळली, प्रशासनाची भीती नाही पाळली. नाल्यामध्ये भिंत बांधून आपली जागा वाढवली किंवा जो काही प्रकार केला. अशा वेळेस या विभागाचे तलाठी, त्याला ग्राम विकास अधिकारी म्हणतात, अभिजित बगाडे काय करतात? मग आता बगाडे काय म्हणेल, आम्ही नोटीस पाठवली, मेहरबानी केली. नोटीस पाठवणे ही कारवाई नाही, तर त्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचे आहे. नोटीस, ती जागा किती व्यापली त्या क्षेत्रफळानुसार. नाल्यामध्ये अतिक्रमण केलंय हो. शासकीय आणि वन जमिनी तर खाल्ल्याच, तुमच्या गुरचरण जमिनी खाल्ल्यात. अरे पण हा नाला, याचा एकाला त्रास नाही होणार, संपूर्ण शहराला त्रास होणार, मुंबई अहमदाबाद हायवेला त्रास होणार आणि येणाऱ्या ट्रॅफिकला त्रास होणार, जीवितहानी होऊ शकते. कारण पावसाळा चालू होतो तो वेळेस विजा कडाडतात, अतोनात पाऊस होतो, अफाट होतो. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. 2-2 मजल्यापर्यंत कोल्हापूर सांगलीमध्ये पाणी गेलेलं आहे. मुंबईमध्ये 26 जुलैला अख्खी मुंबई बुडाली होती 2005च्या दरम्यान. त्यामुळे या नाल्याचा तुम्ही जो बघताय, तुंगारेश्वर करून येणारा हा नाल्याच्या प्रवाहाची रुंदी कमी केली. बाजूला औद्योगिक क्षेत्र आहे, बैठ्या छोट्या छोट्या चाळी आहे, लहान मुलं तिथे येणार, राहायला परिवार येणार, छोटी मुलं खेळणार. मुंबई अहमदाबाद हायवे कडून गुजरातला येणाऱ्या जाणाऱ्या, मुंबईला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सेकंदाला असते. कोण कारवाई करणार? तेव्हा प्रांत अधिकारी शेखर घाडगे साहेब, आपण हा व्हिडिओ बघताय, तहसीलदारांना आदेश द्या, महसुलाचे नायब तहसीलदार यांना आदेश द्या की काय करतो बाबा तिथे बसून. आहे सुनावण्या वगैरे भरपूर काम आहे त्यांना, नाही असं म्हणत नाही. आणि वसई कोर्टामध्ये, माफ करा, वसई तहसीलमध्ये जमिनीच्या सुनावण्या चालू आहे. कोणाला नोटीस आहे, कोण कोणाची जमीन खातोय, कोण कोणाची काय ते भरणी करतोय, ह्या सुनावण्या आहे. म्हणजे यांचा वचक कमी असल्यामुळेच हा प्रकार चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे तलाठी आहे तुमचे अभिजित बगाडे, यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन जमीन मोजणी करून नाल्याची, तुमचा ड्युटी आहे ती, आणि पर्यावरण विभागाला याची एक प्रत पाठवावी की तुमच्या विभागाने या ठिकाणी लक्ष द्या. या सर्व डिपार्टमेंटने, महसूल विभागाने, महापालिकेने आणि पर्यावरण विभागाने ज्यांनी हे गुन्हा केला त्याला गुन्हे दाखल होणं गरजेचे आहे. पण तुम्ही तुकाराम मुंडे साहेबांसारखं काम कराल अशी आशा आज तरी नाही. अरे त्यांच्यामुळे जे भेसळयुक्त व्यापारी होते, जे गुटखे विक्रेते होते, यांनी आपला माल फेकून दिलाय, काहींनी जाळून टाकलाय, काही रफूचक्कर झालेत. याला म्हणतात कायदा आणि याला म्हणतात सरकारी अधिकारी. त्यांना मी तर सॅल्यूट करतो, तुम्हालाही करेल. पण हा नाला नैसर्गिक आपत्ती आल्यावर काय करणार, नंतर पळापळी करणार. गेल्या वर्षी एका सहाय्यक आयुक्ताने, त्यांचं मौन संख्य नावे, नंतर ते वादग्रस्त आले, तो भाग सोडा, तुफान कारवाई केली मुंबई अहमदाबाद हायवेला.
सगळे पत्राशेड तोडले. त्यामुळे या ठिकाणी या नाल्यामध्ये केलेल्या भिंत बांधकाम, झालेली अवैध माती भराव यावर या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. आम्ही वृत्तपत्रामध्ये देखील हे वृत्त उद्या प्रसिद्ध होईलच किंवा परवा. आता भरणी झाली, भिंत बांधकाम झाली, मग हा भूमाफिया काय करणार? साडी बांधकाम करणार. कोण परवानगी देतं? त्यामुळे या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी आताच त्यांच्या इंजिनियरला अलर्ट करावे. आणि माझी विशेष विनंती वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजू पाटील यांना आणि विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांना, की महापौरांनी अनेक नाल्या वगैरे जे काही नाले वगैरे आहेत सर्व स्वतः जातीने जाऊन पाहणी केली, साफसफाई झाली का? त्यामुळे या नाल्याकडे देखील त्यांनी नजर मारावी आणि ज्यांनी चुका केल्या, ज्यांनी गुन्हे केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. पालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी देखील रस्त्यावर येऊन, मैदानात येऊन, प्रभागात येऊन, शहरामध्ये येऊन फिरून, एसीच्या केबिन मध्ये बाहेर येऊन, दरवाजे बंद केले त्याच्या बाहेर येऊन कारवाई करावी. आणि शेखर घाडगे अधिकारी मोठे आहेत, प्रांत अधिकारी आहेत, आपण आपल्या खालच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. आणि जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर आपल्याला विनंती आहे की मुंबई अहमदाबाद हायवे लगत अनेक ठिकाणी अवैध माती भराव सुरू असून मुख्यत्वे हा तुंगारेश्वरचा जो नाला आहे हा पूर्ववत करावा. आणि अनेक ठिकाणी शहरामध्ये नाल्यांची रुंदी कमी होत चालली, त्याकडे लक्ष द्यावे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.